मॅच जिंकलाय त्या संघाचा कर्णधार नीरज संघ आणि सेकंड मॅच जिंकला कर्णधार वडपाळे आणि नीरज संघ त्या दोन्ही कर्णधारांनी आमच्या आयोजकांनी संपर्क करायचा आहे कारण ही मॅच संपल्यानंतर लगेच सेकंड राऊंडची पहिली मॅच असणार आहे स्वराज्य निलजे आणि वडपाळे या दोन संघादरम्यान सोमेश महाडिक यांना विनंती असणार आहे आपण त्वरित हरीश कजमळ यांच्याशी संपर्क करायचा आहे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड जिल्ह्याचा सार्थ अभिमान म्हणून ज्याला ओळखलं जातं असा योगेश पेंडकर पाहायला मिळतोय त्याच्या साथीला विपुल खैरे तर गोलंदाजी मार्कवरती आशिकेश माळी हा अलिबाग तालुक्यातील नवखार गावचा खेळाडू पाहायला मिळतोय आशिकेशचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय ते डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार योगेश पेंडकर कसा आपल्या स्टाईल मध्ये डावाला प्रारंभ करतोय युवा खेळाडू आहे आशिकेश माळी आणि त्याच्यावरती पहिला चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळालाय आशिकेशला आता कमबॅक करावा लागेल कारण आपण पाहतोय समोर खूप मोठे चॅलेंज पाहायला मिळते त्याला दुसऱ्या चेंडूवर सुद्धा फटका अगदी मोठा आला आणि राजा ट्राय करतोय कॅचचा त्याला चकून आपण पाहतो चेंडू फरार झाला सीमा रेषे पलीकडे सेकंड 6 इन अ रो घाऱ्या इज ऑन दी फायर नाउ मैदानावरती फटक्यांची आतिषबाजी आणि त्याच वेळी आपण पाहतोय साई 11 नगरोळी संघाचा गोलंदाज आशिकेश माळी जो ही स्पर्धा खेळण्यासाठी अलिबाग तालुक्यातील नवखार गावातून आलाय त्याच्यावरती अगदी प्रत्येक चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतात अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तीच आक्रमकता मैदानावरती योगेश पेंडकर अगदी अफलातूनरित्या दाखवताना पाहायला मिळतोय योगेश पेंडकर ज्या वेळी मैदानामध्ये असतो ना त्यावेळी फलंदाजी अगदी बहरात असलेलीच पाहायला मिळते किंबहुना मैदानात बॅटिंग करत असताना त्याच्याकडे असलेला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा खूप महत्वाचा असतो इथे मात्र आपण पाहतोय काहीसं वेगळं घडताना पाहायला मिळालं या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता योगेश याला परंतु टायमिंग मात्र अगदी खराब पाहायला मिळालं आशिकेशचा चांगला कमबॅक पाहायला मिळते ज्या आशिकेशने या वर्षीच्या हंगामात अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या गोलंदाजीचा दर्जा अतिशय अफलातून दाखवलाय त्यालाच मात्र आपण पाहतोय नगरोळी संघाने पहिल्या षटकासाठी पाचारण केले 13 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि विपुल खरे पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंड वरती हा चेंडू मात्र फुलटॉस लोअर फुलटॉस स्वरूपाचा आहे हे मात्र विपुलला परतावा लागेल तंबूत परत खूप मोठी विकेट साई 11 नगरोळी संघासाठी कडे असलेला क्लास आणि दर्जा दाखवतोय अर्थात नवकार संघ म्हटलं की या गावाला खूप मोठी परंपरा आहे महेंद्र म्हात्रे त्यानंतर सुमित भगत अक्षय पाटील अर्थात मोन्या सुद्धा याच गावाला बिलॉंग करतात ते खेळाडू आज मात्र अवेलेबल नाही आहेत परंतु मोन्याने अर्थात आशिकेशने ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि आशिकेश आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना पाहायला मिळतोय नवीन फलंदाज आकाश टारेकर पाहायला मिळतोय रायगडचा बायकर मॅन म्हणून ज्याला संबोधलं जातं तो आकाश टारेकर पाहूया आज घोटवेळ लंगरीमध्ये आल्यावर कशा पद्धतीने बॅटिंग करेल पण मैदानावरती अगदी धुवाधार बॅटिंग करणारा योगेश पेंडकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय राईट नंबर राऊंड विकेट ना आशिकेश सज्ज होईल
आणि हा चेंडू अगदी खराब पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने सुद्धा चूक केले, त्याला चकवून चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. प्लस वाईट म्हणजे एकंदरीत 5 धावांचा बोनस या चेंडूवर मिळालाय. आशिकेशला आता आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी एक्सपेन्सिव्ह ठरताना पाहायला मिळतो आशिकेशला एक पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं, परंतु समोर योगेश पेंडकर ज्यावेळी बॅटिंग करतोय त्यावेळी वेगळ्या पद्धतीचं दडपण, वेगळ्या पद्धतीचा दबाव आणि हे मेंटली दडपण पाहायला मिळते आशिकेश वरती. आणि त्याचमुळे आपण पाहतोय आशिकेशला अद्यापर्यंत योग्य लेन मिळालेली नाहीये. धाव फलकावरती तब्बल 17 धावा पाहायला मिळतात. हा चेंडू फटका फसलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि येस लेडीज मोठा मासा खेळायला लावलाय आशिकेश माळी याने. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय आशिकेश. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आशिकेश माळी मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी अफलातून गोलंदाजी करतोय आणि योगेश पेंडकर सारख्या महत्वपूर्ण खेळाडूला त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय, पण त्यानंतर तितकाच अव्वल दर्जाचा फलंदाज आपण पाहतोय मयूर कारंडे पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंड वरती. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा फ्लो आणि प्रवाह चांगला आहे, पण त्याच वेळी पहिल्या षटकामध्ये विपुल खैरे आणि योगेश पेंडकर हे बिनचे शिलेदार अगदी लवकर गमावले असं सुद्धा म्हणावं लागेल. योगेश पेंडकरने सुरुवात अगदी दिमाखात केली होती, परंतु योगेश पवारला या चांगल्या सुरुवातीचा कन्व्हर्जन मोठ्या इनिंग मध्ये करता आला नाहीये. पण त्याच वेळी आशिकेश माळीने जी गोलंदाजी केली तिला सुद्धा दाद द्यावी लागेल. एक रायझिंग स्टार असा हा खेळाडू आहे, परंतु मैदानावरती मात्र तो आपली कर्तबगारी सुद्धा सिद्ध करताना पाहायला मिळतोय. आशिकेश माळी याचा या षटकातील पुढील चेंडू. चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला चकवून फार झाला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार. अगदी आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती पुल झालाय सक्सेसफुल. धाव फलकावरती तब्बल 22 धावा लागल्यात. विकेट जरी 2 गेल्या असल्या तरी बाकी चेंडूंवरती आशिकेशवरती फटके सुद्धा पडलेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय सुरुवात अगदी नेत्रदीपक पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं वैष्णव इलेव्हन कोलाड संघाने ज्या पद्धतीने या मॅचला प्रारंभ केलाय ते पाहता निश्चितपणे त्यांचं टार्गेट आहे ती म्हणजे एक मोठी धावसंख्या रचण्याचं. आणि त्याचवेळी पाहूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाजी येणार. साई इलेव्हन नगरोळी संघ आपण पाहतोय अगदी विचार विनिमय करताना पाहायला मिळतात. पाहूया आता कोणता गोलंदाज असेल जो दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात, त्यामुळे आता नवीन गोलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी. आणि निमिष पाटील आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. हा गोलंदाज सुद्धा अलिबाग तालुक्यातील नौखार गावचा आहे आणि तो आपण पाहतो आता आकाश तारेकर या समोर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. निमिष पाटील एक मध्यम गती गोलंदाज म्हणून सर्व परिचित आहे आणि क्वालिटी ऑलराऊंडर ही निमिषाची ओळख आहे. अलिबाग तालुक्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीचे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे आणि हा खेळाडू सुद्धा नौखारलाच बिलॉंग करतो. तो पाहूया आता समोर आकाश तारेकर सारखा एक मोठा खेळाडू असताना निमिष पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आकाश तारेकर ज्याला बायकर मॅन म्हणून संबोधलं जातं आणि किंबहुना मॅच धरून खेळायची कशी हे आपल्याला नेहमीच आकाशकडनं पाहायला मिळत असते. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय फटका अगदी चांगला आणि क्षेत्ररक्षकाला फटवून चेंडू फरार झालाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी याच वेळेने वेलकम बॉन्डे फॉर वैष्णव इलेव्हन कोलाड. मात्र आपण पाहतो अगदी खराब क्षेत्ररक्षण. जिथे मात्र 1 धाव होते तिथे तब्बल 4 धावा आल्यात.
येथे पुन्हा एकदा आपण पाहतो आकाशच्या बाटमधनं अगदी चांगला स्ट्रोक चेंडू ट्रॅव्हल करतोय डिब्बाकपड पॉइंटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा बहारदार चौकार. मैदानामध्ये आपण पाहतोय फटक्यांची उधळण, फटक्यांची आतिषबाजी आणि चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. आकाश ठाणकर सुद्धा आपण पाहतोय बॅटिंगला गेल्यानंतर अगदी कलात्मकतेने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र निमिषाचा अगदी चांगला पाहायला मिळाला. खुला चेंडू करण्याचा प्रयत्न, संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना आणि धावफलकावरती आता मात्र 31 धावा लागतायत. आणि निश्चितपणे जर आपण पाहिलं तर टार्गेट जे आहे ते अगदी मोठा असण्याचा मानस मनोदय असणार आहे. स्वराज्य निळज आणि त्यांचा वडपाळी संघाला विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मैदानावरती मयूर कारंडे पाहायला मिळतोय ज्याने बॅटिंगला आल्या अगदी चौकाराने आपल्या डावाला प्रारंभ केला होता. प्रत्येक फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानावरती अगदी तुफानी पद्धतीने बॅटिंग करतोय. मयूरच्या बॅट मधनं स्ट्रेट ऑफ द विकेट ओव्हर द बॉलर हेड एक चांगला फटका लॉंग ऑफच्या बाहेर 6 धावांसाठी दमदार षटकार. Over Maldives 37 on the boot. हा चेंडू अगदी स्लोवर वन पद्धतीने टाकला. चेंडूवरती फिंगर रोल जरूर केली परंतु मैदानावरती आपण पाहतोय थोडासा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाला दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय सहजगत्या कंप्लीट केले आणि धाव फलकावरती आता मात्र तब्बल 39 धावा लागतायत. एक मोठ्या धाव संख्येच्या दिशेने चालू असलेला प्रयत्न ते पाहायला मिळते. वैष्णवी कोलाड संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. येथे मयूरच्या बॅट मधना एक मोठा फटका आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा यस सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. वैष्णवी 11 कोलाड संघाची अफलातून सुरुवात आपण पाहते. वालबिगनीचा हाफ डन असं म्हटलं जातं आणि तीच वालबिगन पाहायला मिळते. अगदी प्रत्येक फलंदाज तुफाने बॅटिंग करतोय, झंझावाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय 2 षटकाच्या खेळानंतर तब्बल 45 धावा लागल्यात. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती समाधान पाटील. तिसरा गोलंदाज सुद्धा अलिबाग तालुक्यातील नवखार गावचाच पाहायला मिळतोय आणि पाहूया हा कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कारण आशिकेश आणि निमिष दोघांचाही षटक अगदी महागडा पाहायला मिळालं. आशिकेशने 22 धावा खर्च केल्या तर निमेशने 23 धावांचं षटक टाकलं. समाधानला आता कमबॅक करावंच लागेल. समाधान याचा पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने फटकावलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती मोहर लागले चौकाराची. एकूण 50 धावा धाव फलकावरती लागतायत. मैदानावरती केवळ चौकार आणि षटकारच पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल आणि अटॅक पाहायला मिळतोय. हा चेंडूवरती ओहो क्या बात है ओव्हर द कव्हर हा षटकार पाहायला मिळालाय. अगदी प्रॉपर कडकडी शॉट ते पाहायला मिळतोय आणि आकाश तारेकरची बॅट सुद्धा आता तळपताना पाहायला मिळते. धाव फलकावरती तब्बल 55
55 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. आता आकाशला रोखायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. परंतु त्याच वेळी पुन्हा एकदा मैदानावरती चेंडू जात सीमारेषा पलीकडे. अगदी प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा मंत्र तात्या मालुसरे यांचा वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ मैदानावरती अटॅकच करतात आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स का आहे ते त्याने दाखवून सुद्धा दिले. बऱ्याचशा वेळानंतर चेंडू अगदी चांगला आला होता आणि क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करते. दुर्दैव म्हणावा लागेल फलंदाजाचा अगदी चेंडू क्षेत्ररक्षकाकडून निसटला होता. पण त्यानंतर सुद्धा आपण पाहतोय चेंडू स्टॉप झाला मैदानावरती. अन्यथा या चेंडूवर सुद्धा चेंडू सीमाच्या पलीकडे असेल. प्रत्येक चेंडूवर आपल्याला अटॅक करायचा आहे आणि आक्रमणाचा मंत्र जोपासताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ साई इलेव्हन नगरोळी संघाने खूप साऱ्या धावा मैदानावरती खर्च केल्यात आणि त्याचमुळे आपण पाहतोय वैष्णव इलेव्हन कोलाड संघाचं वर्चस्व या मॅच वरती पाहायला मिळते. स्लोअर वन मयूर कारंडेने ठोकलाय. इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क. वन्स अगेन बिग हिट बाय मयूर कारंडे. सिक्स ऑन द बुट. यावेळी मात्र चकवले. अगदी असं वाटलं होतं की जणू काही निर्धाव चेंडूचा दुष्काळ पडलाय की काय. कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येत होता आणि बऱ्याचशा कालावधीनंतर समाधानने मात्र अगदी चांगला चेंडू टाकलाय आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 66 धावा. प्रत्येक षटकामध्ये 22 धावांची सरासरी. पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकात 23 आणि तिसऱ्या षटकात 21 अशा पद्धतीने धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि खेळपट्टीवरती जर आपण पाहिली तर धावा पाहायला मिळतात 66 धावा. आणि पुन्हा एकदा कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय आशिकेश माळी या गोलंदाजाच्या हाती. आशिकेशने पहिल्या षटकात विकेट जरूर 2 मिळवल्या परंतु फटके सुद्धा तितकेच खाल्ले होते. त्यामुळे आशिकेशला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. कारण समोरच्या साइडून जर आपण पाहिलं तर वैष्णव इलेव्हन कोलाड संघ फक्त आणि फक्त अटॅकच करतोय आणि वैष्णव इलेव्हन कोलाड संघ अटॅक करत असताना प्लॅनिंग चेंज करावं लागेल. क्रिकेट हा खेळ तुम्हाला प्लॅनिंग शिवाय खेळता येत नाही. ज्यावेळी तुमचा ए प्लॅन सक्सेसफुल होत नाही त्यावेळी तुमच्याकडे बी प्लॅन, सी प्लॅन, डी प्लॅन रेडी असावा लागतो. इथे मात्र काय घडलंय मैदानावरती राजा पाटील कडनं थोडीशी चूक पाहायला मिळते आणि दुसरी धाव सुद्धा आकाश टारेकर कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. आज मात्र आपण पाहतोय कुठेतरी समन्वय, कोऑर्डिनेशन आणि त्याच वेळी गोलंदाजी करत असताना जो टप्पा पाहिजे ते पाहायला मिळत नाहीयेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय इथे अगदी चांगल्या पोझिशन मध्ये मजबूत अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय तो फलंदाजी करणारा संघ अर्थात वैष्णव इलेव्हन कोलाड संघ. धाव फलकावरती तब्बल 68 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहिलं तर साई इलेव्हन नगरोळी या संघामध्ये नगरोळी गावातील आणि अलिबाग तालुक्यातील नौकार गावातील खेळाडू आहेत. पण दुसऱ्याकडे जर आपण पाहिलं अगदी मोठी साईड पाहायला मिळते आणि त्याने मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मैदानावरती धावांचा रती पाहायला मिळते. धाव संख्येचा फ्लो अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळतोय. चेंडूवर टिपिकल आकाश टारेकर स्टाईलचा हा स्ट्रोक डिब्बॅकवर्ड लक्षात बाहेर. पुन्हा एकदा आलाय खूप मोठा षटकार. धाव फलकावरती धावा लागला 74. आकाश टारेकरची भन्नाट बॅटिंग. मैदानावरती आकाश टारेकर अगदी एक्सपोज बॅटिंग करतोय. आशिकेश माळीचा हा चेंडू अगदी खोलामध्ये होता. लॉंग ऑपरेशनला चेंडू खेळून काढलाय. फक्त एकच धाव मिळते. आकाश टारेकर या मैदानावरती आल्यानंतर अगदी आकर्षक अशी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि आपल्या बॅटिंगने या संपूर्ण मॅच वरती
विशेष अशी छाप सुद्धा उमटवताना पाहायला मिळतोय. तब्बल पाऊण शतक धावफलकावरती पाहायला मिळते. 75 धावा धावफलकावरती लागल्यात. आशिकेचा हा चेंडू अगदी खोलात पाहायला मिळाला. मयूरने मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूवरती स्ट्रोक सुद्धा खेळलाय. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि 76 धावा आता मात्र धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. लक्ष अगदी मोठं सजवताना पाहायला मिळत आहेत, कारण प्रत्येक फलंदाजाने अर्थात विपुल खैरेचा अपवाद वगळला तर योगेश पिंडकर असेल, आकाश टारेकर असेल आणि त्यानंतर मयूर कारंडे असेल, चांगल्या पद्धतीने बॅटिंग केले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. तो चेंडू फील्ड करेपर्यंत दुसरी धाव सुद्धा येथे सहजगत्या कंप्लीट केले आणि धाव फलकावरती एकंदरीत धावा लागल्यात 77 धावा. शेवटचा चेंडू आणि शिल्लक या षटकातील 77 ऑन द बुट. इथे मयूरच्या बॅट मधनं आक्रमक असा फटका. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि बिगी. मैदानावरती प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला आणि 83 धावा धाव फलकावर लागल्यात. चौतीस या धाव संख्येवरती आकाश टारेकर खेळताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ऑलरेडी 3 अर्धशतकं आलीत आणि मयूर कारंडे 30 या धाव संख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. नगरोळी संघाकडून नवीन गोलंदाज निखिल नेमाने पाहायला मिळतोय. पाहूया आता निखिल कशा पद्धतीने मारा करेल, परंतु मैदानावरती अक्षरशः वादळ आले, सुनामी आले. हा चेंडू आपण पाहतोय आकाश टारेकरच्या अगदी स्लॉट मध्ये होता आणि आकाशने अगदी आपल्या टिपिकल स्टाईल मध्ये डीप कव्हर मधून खेळलाय. एक शानदार डोळ्याचा पारणं फेडणारा असा हा षटकार. $89 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. एक मोठी पार्टनरशिप आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी हवेत पाहायला मिळतोय. निमिष पाटील कॅच खाली आला जरूर होता, परंतु कॅच मात्र त्याला टिपता आली नाहीये आणि धाव फलकावरती आपण पाहतोय एका धावेची भर होत असताना संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती धावा लागतात 90. तिथे षटक क्रमांक आपल्याला अंतिम पाहायला मिळते. या मॅच मध्ये अक्षरशः प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने प्रत्येक बॅट्समॅन बॅटिंग केलं ना अगदी कौतुकास्पद. 72 धावांची ही पार्टनरशिप पाहायला मिळते. त्या लावड अपील पंचांकडून इशारा आलाय. मयूर कारंडा लेग बिफोर विकेट स्वरूपात असणार आहे बाद. अनुराग मोहिते पाहायला मिळते नवीन फलंदाज. अर्थात अनुराग सुद्धा एक दर्जेदार बॅट्समन आहे आणि पुण्यामध्ये सध्या अनुरागच्या संघाने धुमाकूळ सुद्धा घातला होता. तोच पाहायला मिळतोय. अनुराग आता बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती. चेंडू जणू काही वैष्णवी कोलाड संघाच्या फलंदाजांना फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि अगदी पुण्यावरून येताना ते घरून सेट होऊन आलेत की काय अशा पद्धतीने आज ते बॅटिंग करतायत. धाव फलकावरती धावांचा उच्चांक पाहायला मिळते. 90 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतो बॅकफुट वरती जाऊन चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे समाधान, त्यामुळे या चेंडूवरती सुद्धा मिळेल एकच धाव. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 91 धावा पाहायला मिळतात. ठीक गो शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि स्लोअर 1 मध्ये आपण पाहतोय आकाश टारेकरला बीट केले. अशा पद्धतीचं व्हेरिएशन आधी दाखवणं गरजेचं होतं, परंतु शेखर नेमाने सुद्धा अगदी चांगला मारा करतोय.
येथे मात्र आकाशने ठोकलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक केवळ प्रेक्षकाची भूमिका निभावेल आणि या स्पर्धेतील हायस्ट स्कोरची नोंद झाली. धाव फलकावरती धावा लागल्यात 97 आणि विजयासाठी 98 धावसंख्येचं लक्ष्य. पाहूया 98 धावसंख्येचं लक्ष्य कशा पद्धतीने कंप्लीट होणाऱ्या चॅनल्ससाठी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांच्याकडे. आणि सर्व खेळाडूंचं त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचं बापूजी देव घोटवळ आणि दीपक शेठ जाधव मित्रमंडळ यांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय ओपन हाफ इथे आपण पाहणार आहोत. कृपया पाण्याची व्यवस्था करावी, खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करावी. ज्याप्रमाणे निलेश परदेशी याला आपण एक मास्टर माइंड म्हणून कोच किंवा व्यवस्थापक म्हणून ओळखतो, त्याचप्रमाणे आमच्या माणगाव गावचे कोलाड गावचे मनसूर पठाण हे सुद्धा मास्टर माइंड आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्व दीपक शेठ जाधव यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनसूरजी पठाण यांचं यथोचित स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय मनसूरभाई पठाण, आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल आपले विशेष असे आभार. दीपक शेठ जाधव या स्पर्धेचे सर्व यांच्या शुभ हस्ते इथे मनसूरभाईंचं सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो, आपण पाहतोय जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांचा हा सामना. निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 98 धावांची गरज. आणि याच दरम्यान पप्पू बाईत, संदेश बाईत यांना विनंती आहे की सूचन भाई यांच्याशी आपण संपर्क साधा. एक दिलदार आणि दानशूर डॅशिंग व्यक्तिमत्व सूचन भाई कदम, येथील असोसिएशनचे अध्यक्ष, क्रिकेटची अतोनात आवड, दीपक शेठ 12-11 असा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. आणि त्या संघाला पुरस्कृत केलेला आहे ते सूचन भाई कदम आणि हरेश शेठ गजमल, दोन्ही मास्टर माइंड. आपण पाहतोय इथे व्यक्तिमत्व हरेश शेठ गजमल असतील, त्यांच्याजवळ आपण जर बसलो तर अनेक जोक्स, अनेक कहाण्या, अनेक कादंबऱ्या आपल्याला ऐकायला मिळतील, असं ते व्यक्तिमत्व. आणि त्याचप्रमाणे एक डॅशिंग व्यक्तिमत्व अर्थात सूचन भाई कदम. 6 नंतर फक्त त्याला भेटायचं. सूचन भाई अगदी सूचक बोलत असतात. नक्कीच
एक अफलातून असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ दीपक शेठ जाधव बाळा 11. एक अटीतटीचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु तत्पूर्वी आपण पहिल्या चालू असलेल्या सामन्याकडे कॉन्सेंट्रेट करूया. तो चलिए दोस्तों, मैं यासिर मर्चेंट सबसे पहले तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार घोटवड़ के मैदान पर, जहां पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 98 रनों की जरूरत, 98 टू विन इन 5 ओवर्स. सलामी बल्लेबाज के रूप में मयूर और नौस्ट्राइक इन पर दिवेश. गेंदबाजी की जिम्मेदारी राजेश सोरटे के ऊपर. राजेश सोरटे एक बहुचर्चित और नामांकित गेंदबाज, एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से उन्होंने अक्सर अपना नाम रोशन किया है. जबरदस्त गेंदबाजी, हालांकि 10-12 कदमों का उनका रनअप. आणि याच दरम्यान सन्माननीय संतोष साळवी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने संतोष, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. एक दिलदार व्यक्ती. आहा, तेज तर्रार गेंद, राजेश सोरटे राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे और बाएं हाथ के बल्लेबाज के लिए देखिए गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब. गेंदों को दोनों तरफ कट करने में महारत जिन्होंने हासिल की है. इस मर्तबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में यह पहला कैच आता हुआ. पहले बल्लेबाज मैदान से बाहर. फील्डिंग की सजावट, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, उसी के साथ बाएं हाथ के बल्लेबाज के लिए बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉट पॉइंट और उसी के साथ एक शॉट कवर मिड ऑफ और एक शॉट मिड विकेट और उसी के साथ डीप स्क्वायर लेग. 30 गज का दायरा यहां पे मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी अब तक यहां पे 3 गेंदें हो चुकी है. एक बल्लेबाज को चलता किया है और मात्र 1 रन खर्च किया है. राजेश सोरटे के पास क्लास है, राजेश सोरटे के पास हुनर है और राजेश सोरटे ने इस हुनर के ऊपर महारत भी हासिल की है और इसी वजह से महाराष्ट्र के तमाम बड़े टूर्नामेंट में, बड़े प्रतियोगिता में वो शिरकत करते हैं और अपना नाम और उसी के साथ अपने गांव का नाम उन्होंने रोशन भी किया है. जी हां, इस मर्तबा लेग स्टंप पे बाहर भटके, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 2 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. रफ्तार देखिए, रफ्तार के ऊपर सवार होकर गेंदबाजी यहां पे कर रहे हैं. कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, नबीदुली गेंदबाजी, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल जब भी करते हैं ये गेंदबाज. बाउंसर, ये भी अस्त्र है उनके पास. शानदार, क्या कहे. अब यहां पे मुझे मेरे लफ्जों की कमी महसूस आ रही है इस गेंदबाज की प्रशंसा के लिए. बोला दाजी यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आता यानंतर मायक्रोफोनवरती जो आपण आवाज ऐकणार आहात तो अर्थात सुभाष शेठ दळवी उर्फ दाजी. आणि याच दरम्यान रोहित पोटले याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. रोहित पोटले. पराग खोत यांना सुद्धा विनंती आहे आपण सूचन भाई कदम यांच्याशी संपर्क साधा. डेंजर सूचन कदम.
ओवर की समाप्ति हो चुकी है, मात्र 2 रन खर्च किए हैं अपने पहले ओवर में राजेश सोरटे ने और एक बल्लेबाज को चलता किया, 1 विकेट अपने नाम की। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज विकी पुजारी, राइट आर्म ओवर द विकेट। स्लोवर 1 गेंद के साथ शुरुआत, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद काटा बदलती हुई, कभी अंदर कभी बाहर, कभी ऑफ कटर कभी लेग कटर, अलग अलग तरह की गेंदबाजी करने में महारत इन गेंदबाजों ने हासिल की है और इसी के लिए इनके नामों की चर्चा और इसी वजह से उनको जो आज डिमांड है, आज डिमांड इस वजह से है कि उनके पास कुछ न कुछ अलग है। मिसाळ तात्या तसेच पत्रकार अजय नाडकर यांनी कृपया पॅव्हलियनमध्ये यांची कृपया करावी। मिसाळ तात्या तसेच अजय नाडकर पत्रकार यांनी पॅव्हलियनमध्ये यांची कृपया करावी। त्याचबरोबर वडगाव संघाचा कर्णधार, बाळाचा खास असा दोस्त मित्र गोट्या मस्कर यांनी सुद्धा पॅव्हलियनमध्ये यांची कृपया करावी। गोट्या मस्कर आणि राजेश सोरटे याला विनंती असेल, राजेश आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे सेम तुझ्यासारखा दिसतो, तर हा सामना संपल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे। बॉडी लँग्वेज सेम, उंची सेम, बॉडी सेम, चेहरा सेम। प्रथमेश ढेपे आपण जरा इकडे या, जरा एकामेकांसोबत हे विचारलेले भाऊ आहेत का बघूया। मिसाळ तात्याचं स्वागत हरीश गजमल यांनी करायचं आहे, पुष्पगुच्छ व शाल देऊन। फरक दोघांमध्ये फक्त एवढाच आहे, मैदानामध्ये राजेश सोरटे मास्टर माइंड आणि मैदानाच्या बाहेर मात्र प्रथमेश ढेपे मास्टर माइंड। चला आपण आता कॉन्सन्ट्रेट करूया, थोडी गंमत होती। तो विकी पुजारी, यार करने का प्रयास विकी का काफी हद तक सफल भी रहे, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, फ्लिक करने का प्रयास था बल्लेबाज का, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 11 रन। 11 का आंकड़ा फिर से एक बार हमारे सामने आता हुआ नेल्सन आंकड़ा जिसे कहा जाता है। जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद और 2 खिलाड़ियों के बीच में से खेला, गैप को ढूंढा, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। हरीश गजमल नीलिमा कला केंद्र नीलज। तुम्ही मास्टर असं बोलतोय। दो ओव्हर की समाप्ती हो चुकी है, 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे। 21 धावा धावफलकावरती झालेले आहेत। समालोचन कक्षामध्ये सुद्धा फार गर्दी आता आपण पाहतोय झालेली आहे, व्यासपीठावर सुद्धा जबरदस्त गर्दी आपण पाहतोय आणि ही गर्दी आता मात्र अशीच वाढणार आहे। तमाम मायबाप क्रिकेट रसिकांना बसण्यासाठी आपण पाहतोय पॅन्डॉलची इथे उभारणी केलेली आहे, मांडव इथे बांधलेली आहेत आणि त्या कारणास्तव अगदी सावलीमध्ये सामन्याचा हे मायबाप क्रिकेट रसिक आनंद घेत असताना सामना थोडासा नीरस होतोय, कारण 48 धावा फटकावल्यानंतर आता मात्र फलंदाजांच्या मनावरती घात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांचे खांदे आपण पाहतोय, त्यांचे चेहरे उतरलेले आहेत आणि त्या कारणास्तव इथे धावा मात्र येत नाहीत, परंतु विपरीत परिस्थिती, माझ्या बोलण्याच्या विपरीत अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते। एक जबरदस्त षटकार
चेंडू गेला तरी चालेल, चेंडू आणायला जायचं नाहीये कोणीही. हॅलो हॅलो. विनंती आहे. पुढील मॅचचा टॉस हरीश गजमाल यांनी उडवून घेण्याचा आहे. त्या टॉस विनसाठी आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. टॉस विनसाठी टॉस बॉक्समध्ये निलिमा कला केंद्र क्रिकेट संघ यांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपया करावी. लवकरच टॉस उडून घेण्याचा आहे. टायमिंग कमी आहेत. फायनल मॅच आहे आज. तर मित्रांनो, आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 5 षटकांचा सामना थोडासा नीरस होतोय, थोडासा कंटाळवाणा होतोय, परंतु अशा प्रकारचे सामने सुद्धा आपल्याला पाहायला लागतात. यावेळेस मोठा फटका मारण्याचा मानस मनोदय नक्कीच होता. चेंडूनं वरची कडा घेतली अर्थात बॅटची, आणि आपण पाहतोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथे मिळते, परंतु एकेरी आणि दुहेरी धावानं इथे काम होणार नाहीये. इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आवश्यकता आहे, आणि ते मोठे फटके मात्र इथे येत नाहीयेत. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु लॉंग ऑफच्या दिशेनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर मित्रांनो, मी मगाशी म्हटलं होतं की जे 11 खेळाडू ते गोलंदाजी करतायत किंवा क्षेत्ररक्षण करतायत, त्यांच्याकडे जे आहे अर्थात त्यांच्याकडे जो गुण आहे, जो एक कौशल्य आहे, ते कौशल्य आपल्यामध्ये नाही आहे. आणि हे कौशल्य संपादित करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप कष्ट घेतलेले आहेत, आणि ईश्वराने सुद्धा त्यांना बऱ्याचशा गोष्टी देऊन इथे पाठवलेलं आहे, आपण पाहतोय. परंतु मी एक मगाशी शब्द म्हटलं होतं की असं काही करायचं जे दुसरा काही करू शकणार नाही, दुसरा कोणताही व्यक्ती करणार नाही. तर अशा प्रकारचं जर आपल्याला काही कार्य करता आलं तरच मात्र आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या गावाचं नाव आपण रोशन करू शकता. अर्थात राजेश सोरडे याच्याविषयी मी मगाशी सांगत होतो. गोलंदाजी करण्यासाठी सर्वेश तेलंगे आणि काय नामदेव तामनकर यांना विनंती आहे की आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला सहकार्य करा. जिल्ह्यातील ओतूर गावचा आपण पाहतोय नवीन गोलंदाज सुधीर साबळे, आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तेजस काळोखे. आणि गोलंदाज आपण पाहतोय ज्याप्रमाणे जवगल श्रीनाथ हा एक इंजिनियर होता, ज्याप्रमाणे जम्बो अर्थात अनिल कुंबळे हा सुद्धा इंजिनियर होता, आणि त्याचप्रमाणे हा गोलंदाज सुधीर साबळे सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तर आपण पाहतोय अगदी खेळामध्ये आणि त्याच वेळेस अभ्यासामध्ये सुद्धा बॅलन्स करून त्यांनी क्रिकेटमध्ये सुद्धा महारत हासिल केलेली आहे. कारण हे मित्रांनो फार महत्वाचं असतं. क्रिकेट आपण सगळेच खेळतो, परंतु चेंडूवरती किंवा फलंदाजांवरती कशा प्रकारचं वर्चस्व गाजवायचं हे यांच्याकडून शिकायला मिळतं. आपण पाहतोय पहिलाच चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा घेतल्यानंतर काहीसा कट होतोय आणि फलंदाजाला मात्र बुचकाळ्यात टाकणारा हा चेंडू होता. ज्यावेळेस विराट कोहली 12 वर्षाचा होता त्यावेळेस त्याचे वडील त्याला सिलेक्शनसाठी घेऊन गेले होते, आणि चांगली फलंदाजी करून सुद्धा ज्यावेळेस सिलेक्शन कमिटीने सांगितलं की तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी करावं लागेल, त्याच्या वडिलांना सांगितलं. एक्स्ट्रा म्हणजे काय, अर्थातच त्यांना रिश्वत देण्यासाठी सांगितलं होतं. परंतु त्याच्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा खेळेल तर मेरिटवर खेळेल, मी कोणत्याही प्रकारचं असं कार्य करणार नाही. आणि मुलाला सांगितलं की तू अशा प्रकारचं कार्य कर
की या भारतामध्ये कोणीही तुझ्याप्रमाणे करू शकणार नाही. जर तू असं केलंस तर तू नक्की डेफिनेटली ते सिलेक्ट होशील. आणि मुलानं अर्थात विराट कोहलीनं त्यानंतर मेहनत घेतली. खूप रडला होता त्या दिवशी विराट कोहली 12 वर्षाचा असताना. खूप वाईट वाटलं होतं, परंतु त्यानंतर डबल मेहनत करून आपण पाहतोय अंडर 19चा तो कॅप्टन सुद्धा झाला आणि विश्वचषक सुद्धा त्याने घेऊन आला. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय भारताचा मुख्य फलंदाज अर्थात माजी कॅप्टन विराट कोहली. अनेक कथा गाथा या खेळाडूंच्या मागे असतात. या खेळाडूंनी नक्कीच घाम गाळलेला असतं, सॅक्रिफाईस केलेलं असतं. हॅलो. तर मित्रांनो आपण पाहतो इथे चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही एक चेंडू येणं शिल्लक. सामना नीरस होतोय. पंच सुद्धा इथे आता जेवण करण्यासाठी गेलेले आहेत. हॅलो. एक चेंडू वाईट होता. नक्कीच 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थोडस आपण पाहतोय इथे काहीतरी गडबड गोंधळ होतोय, परंतु आपण पाहतोय गोलंदाज सुधीरनं मात्र अगदी अप्रतिम मारा केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी गेली जाते, चेंडूला दोन्ही बाजूला कशा प्रकारे मूव्ह केला जातो, कट केला जातो, याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना सुधीर साबळे. इंजिनियर अर्थात या शब्दाचा अर्थ हा लॅटिन शब्द आहे. इंजिनियर या शब्दाचा अर्थ आहे चातुर्य, आणि ते चातुर्य तो इथे वापरतोय कारण तो स्वतः एक इंजिनियर आहे. त्याच्यामध्ये चातुर्य आहेच आणि त्या चातुर्याचा वापर करून इथे गोलंदाजांवरती आणखीन इथे दडपण निर्माण केलंय. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. आता मात्र एक औपचारिकता शिल्लक आहे. अंतिम 6 चेंडू आणि अंतिम 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. सहा चेंडू आणि 60 धावा फटकावल्या होत्या कोलकाताच्या मैदानावरती सुहास पवारनं. अर्थात त्यावेळेस चेसिंग नव्हती. सुरुवातीला फलंदाजी सुहास पवार करत होता. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्यानंतर आपण म्हात्रे सरांचा गोड आवाज ऐकणार आहात आणि त्यांचे डायलॉग्स सुद्धा ऐकणार आहात. त्यांच्याकडे असलेली एक जबरदस्त माहिती सुद्धा आपण ऐकणार आहात. फक्त 5 चेंडू मात्र सर. वेट अँड वॉच. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण आणि आपण पाहतोय अगदी अचूक टिपलाय. लहानपणी या खेळाडूने नक्कीच गोट्या सुद्धा खेळल्या असतील. परफेक्ट इथे निशाणा. या खेळाडूंमध्ये अर्थात व्यावसायिकता ठासून जरी भरली असली तरी त्यांच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला सलाम तर करावा लागेलच, कारण त्या गुणवत्तेच्या आधारावरच आज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजतंय आणि प्रत्येक संघ आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी अगदी असोसलेला असतो, इच्छुक असतो. पुन्हा एकदा अप्रतिम आणि सुंदर असा चेंडू. गोलंदाज मला वाटतं महाराज, कारण त्यांच्या ऍक्शन वरून ओळखलं मी. दूरवरून ते आता इथून ओळखू येत नाहीयेत, परंतु त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची ऍक्शन. तुकाराम कुंचे यांचं नाव, परंतु महाराज या नावाने प्रसिद्ध. 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची क्षमता लसित मलिंगामध्ये जशी आहे तीच क्षमता टेनिस क्रिकेटमध्ये जर कोणत्या गोलंदाजाकडे असेल तर तो एकमेव गोलंदाज माझ्या समोर, आपल्या समोर गोलंदाजी करतोय तुकाराम कुंचे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि लॉंगलेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. लवकरात लवकर षटक पूर्ण करायचं असल्या कारणानं आपण पाहतोय तुकाराम कुंचे अगदी सहज इथे गोलंदाजी करतोय. प्रॅक्टिस करण्यासारखी इथे गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी परफेक्शन.
आणि बेल्स त्यांनी उडवलेले आहेत आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. हा सामना जिंकलाय. अर्थातच वैष्णवी कोलाड या संघानं. राजेश सोरडे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या प्लीज. जरा एक रिक्वेस्ट. प्रथमेश डेबे चला या. तुमचा भाऊ तुमचा नाही काय तिथे आपला भाऊ हरवला होता. प्रथमेश डेबे जरा एक फोटोग्राफर